नमस्कार, मी विद्या निकम. माझ्या यूट्यूब चॅनल विद्याज ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. कसे आहात सर्वजण? मस्त ना? आय होप तुम्ही सर्वजण मस्त असाल. चला तर मी आजच्या व्हिडिओमध्ये घरच्या घरी 6 महिने ते 1 वर्षाच्या मुलासाठी सॅरलॅक्स आपण कसं बनवू शकतो ते सांगणार आहे. चला मग पाहूया. मोठी तांदूळ वाटी घ्यायची आहे. तो 1 पावशेरभर वाटी आहे तांदूळ बसतो. नंतर त्याच्यापेक्षा छोटी वाटी घ्यायची, त्याने मुगाची डाळ घ्यायची आहे. नंतर त्याच वाटीने छोटी वाटी मसूर डाळ घ्यायची. नंतर मग अर्धी वाटी मूग घेतलेला आहे छोट्या वाटीने. नंतर मग अर्धी वाटी आणखी एकदा मटकी घेतलेली आहे. थोडेसे साबुदाणे टाकायचे आहेत, जास्त नाही, एकदम थोडेसे टाकायचे. आणि नंतर मग 5-6 बदाम टाकायचे, 5-6 काजू पण घ्यायचे. नंतर 1 वाटी ही घरून आणलेली तूर डाळ आहे, त्याच्यामुळे अशी पांढरी दिसत आहे. एकदम पॉलिश नाही, काही नाही, घरची बनवलेली तूर डाळ आहे, त्याच्यामुळे अशी दिसते. नंतर आता बघूया आपण किती घेतलेलं आहे. मटकी घेतली आहे, मूग घेतला आहे, मसूर, तूर डाळ, मूग डाळ, तांदूळ, बदाम आणि काजू घेतलेले आहेत. तर आता मग आपल्याला काय करायचं आहे, हे सर्व व्यवस्थित 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे, स्वच्छ एकदम. तर मग त्या पाण्यातून सर्व घाण निघून जास्तोपर्यंत धुवायचे. आणि पांढरं पाणी निघत नाही तोपर्यंत एकदम स्वच्छ धुवून घ्यायचे. आता मस्तपैकी हे धुवून झालेले आहे, आपले 3-4 पाण्याने धुतलेले आहेत. मग आता हे एकदा कपड्यावरती, एका छान स्वच्छ कपड्यावरती सुकायला ठेवायचे. जर ऊन असेल तर तुम्ही उन्हातही सुकवू शकता, पण आता इकडे कसं पावसाचा दिवस असल्यामुळे हे बाहेर घालू शकत नाही, म्हणून घरातच फॅनवरती, फॅनच्या खाली सुकायला ठेवलेलं आहे. तर मस्त सुकवून घ्यायचं कडकडीत, छान एकदम पातळ कपड्यावरती हातरून ठेवायचं, म्हणजे पटकन सुकतं. आणि नंतर मग आता हे सगळं सुकलेलं आहे. मग कढईवरती एकदम कमी गॅस ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती थोडं थोडं करून एकदम कडकडीत होतपर्यंत भाजून घ्यायचं आहे. अजिबात ओलावा राहिला नाही पाहिजे. ओलावा राहिला तर मग हे नंतर मिश्रण आपण जी पावडर बनवतो ना, ते खराब होते. त्यासाठी एकदम छान भाजून घ्यायचं आहे, खरपूस वास येतोपर्यंत. जास्त करपावायचं पण नाही आणि कमी पण नाही भाजायचं, एकदम मिडियममध्ये भाजायचं, म्हणजे खरपूस वास येतोपर्यंत. असं दाताखाली वगैरे आपण घातलं ना ती मूग मटकी, तर अशी कट वाजली पाहिजे. हे सर्व डाळी आणि तांदूळ आपण मिक्स केलेलं भाजून घेऊया छानपैकी. आता भाजून झाले. मग आता आपण ह्याच्यात मसाल्याच्या डब्यात जो चमचा असतो ना, तो चमचा 1 चमचा जिरं घेतलेलं आहे, ते मस्त भाजून घ्यायचं आहे. जास्त करपावायचं नाही, मिडियमच भाजायचे. नंतर ते झाल्यानंतर अर्धा चमचा आपण ओवा पण भाजणार आहोत. ओवा तुम्ही कमीच घालत जावा, म्हणजे ओव्याने कसं बाळाचं पोट साफ व्हायला मदत होते, गॅस होत नाही, म्हणून ओवा टाकावा. म्हणून आता मग अर्धा चमचा आपण ओवा टाकणार आहोत, तोही मस्त भाजून घेणार आहोत. आणि नंतर मग हे भाजून झाले ते आपण ते मिश्रणमध्ये काढून ठेवणार आहे, तांदूळ वगैरे. आणि नंतर याच्यानंतर आपण जो साबुदाणा घेतलेला, 5-6 बदाम आणि 4-5 जे काजू घेतले ना, ते मस्त भाजून घ्यायचे. आहे बघा कसे भाजले, छान भाजलेत ना, असे भाजून घ्यायचे. आणि हे सर्व त्या तांदळामध्ये काढून ठेवायचे. आणि हे सर्व तुम्ही मिक्सरवरती पण बारीक करू शकता. मिक्सरवरती बारीक केल्यावरती काय होते, की एवढं बारीक होत नाही, चाळावं लागतं. त्यापेक्षा तुम्ही मोठी गिरण असते ना, तिथून चाळून आणा आणि हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवा. हे सॅरलॅक्स आहे ना, ते शक्यतो तुम्ही घरघंटीवरूनच दळून आणा, म्हणजे एकदम छान येतं. आणि हो, कसा वाटला व्हिडिओ हे सांगायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, ह्या जो सॅरलॅक्स बनवला आहे ना, त्याची रेसिपी मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कशी बनवायची ते. तर नेक्स्ट व्हिडिओ बघायला विसरू नका. चला तोपर्यंत बाय बाय, भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये.